आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य केलेल्या सर्व पापांच्या प्रदाची प्रभू दयेने आपल्याला क्षमावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. ही प्रार्थना आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. आपण लूकमध्ये ना 18 अध्यायामध्ये एका विधवेच्या विषयावर आपल्याला एक मार्गदर्शक किंवा एक शिक्षण, एक अनुभव, हे अनुभव घ्यायला मिळतात त्याच्यामध्ये की कशा प्रकारे सहाय्य, सपोर्ट, मार्गदर्शक, शिक्षण, ज्ञान आणि गुण हे आपल्याला कशा पद्धतीचे भेटले पाहिजे आणि काळजी कशी घेतली पाहिजे. आज अनेक लोक आहेत विधवा लोकांना सतावतात, छळतात, रडवतात की ज्यांना कोणाचा सपोर्ट नाही. त्यांना सपोर्ट करणं प्रभू येशूच्या शिक्षणानुसार प्रीतीचा मान. फक्त मनुष्य मरतो बघ तेव्हा सांत्वनासाठी 7व्यापर्यंत, महिन्यापर्यंत की 6 महिने किंवा वर्षपर्यंत मिनिमम तेवढं नसेल. 7व्याचे पॅटीस खायला तेवढ्यापर्यंत ते काहीतरी बरं मिळते, चिकन वगैरे होती, असं एवढ्यापर्यंत सांत्वन असते. परंतु खरा विधवेची काळजी कशी घ्यावी, विधवेवर मला बरंच बोलायचं आहे. परंतु इकडे नाही. 15 ऑगस्टमध्ये आपण बरेच लोक धावतात, प्रोग्राम, कार्यक्रम, फंक्शन, परंतु त्यांच्या मुलाबाळांसाठी किंवा त्यांच्या कुटुंबासाठी कधी भेटी दिलेल्या आहेत, कधी त्यांचं सांत्वनासाठी आपण गेलेले आहेत. मेल्यानंतर सांत्वन थोडा 8 दिवसासाठीच असते. मी कोणालाही बघा, मी मरायच्या अगोदर बघतो आणि मेल्यानंतर बघायला जात नाही. त्यांना काही गरज असेल ते विचारपूस करतो. कारण ज्यांना खरी गरज आहे त्यांना जर आपण मदत जर करत नसेल तर हे सांत्वन साधारण 0 पॉईंटमध्ये येतो. कारण शास्त्राच्या शिक्षणानुसार अरिशा संदेशाचे विचार केला, विधवा विषयी किती सुंदर मार्गदर्शक, बरोबर. कधी कधी त्यांना जे सहाय्य पाहिजे, सपोर्ट, कोणाची तरी एक आशा असते घरामध्ये. काय माहिती, जेव्हा बाईचा नवरा परत पाहुणा तो तिचं सर्व हरवलेलं असतं. तिच्याजवळ ते भांडारा असतो, तो भांडारा सगळा उठून जातो, जीवनात नुकसान. त्यावेळेला त्यांना एक सपोर्टाची भरपूर महत्वाची गरज असते आणि त्या गरजेसाठी, त्या मुलांसाठी काय गरज आहे, बरोबर, त्यांना कसली गरज आहे, काही आर्थिक परिस्थिती आपल्या पद्धतीने काय करू शकतात का. भले बाई असो दे किंवा पुरुष असो, खूप कठीण. मी अनेक ठिकाणी व्हिजिटिंग करून आलेला आहे आणि करतोय आणि बरेच लोकांचे मी अनुभव घेतोय. कारण मला माहिती आहे काही सपोर्ट असल्यावर किती आशा निर्माण असते. हालेलुया. आपलं जीवन एक आशेवर उभारलेलं, निराशावर. पण एखादी व्यक्ती असा आहे जो चांगला करेल ना त्याला बाहेर भेटून जाते, असं पण एक सिस्टम आहे. तर आपल्याला एक शिक्षण घ्यायचं आहे, इथून दात घ्या. दात नाही, काय दात घ्या. काय सांगते बघूया. सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. काय सांगते, खचू नये. एक न्यायाधीश होता, तो देवाला सुद्धा भीत नसायचा आणि माणसाला सुद्धा मानत नव्हता. त्याच नगरामध्ये एक विधवा होती. त्याच्याकडे ती वारंवार येऊन
ती विधवा दात द्यायला काय विकायला काढल्यात का? हा, काय सांगितलं? म्हणजे मला मदत करा, काळजी घ्या, माझी कोणी विचार मला करत नाही किंवा मानत नाही किंवा डिमांड देत नाही, तर तुम्ही माझी काळजी घ्या. तो न्यायाधीश त्यांनी मनात म्हटले, जरी मी देवाला घाबरत नसेल, माणसाला जुमानत नाही, काय सांगते, ती विधवा मला त्रास देते, मी तिचा न्याय करेन, नाही तर ती नेहमी येऊन ती मला रंजीस आणेल. काय सांगते, नेहमी मला. तेव्हा प्रभूने म्हटले, अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते. जे देवाचे जे निवडलेले लोक रात्र दिवस त्यांचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही. हा तो माणसाला मानत नाही, डिमांड नाही करत, किंमत नाही, देवाला सुद्धा किंमत देत नाही. पण परमेश्वर सांगतो वचनात, तो जो देवाची सेवा आणि देवाचं काम कार्य करतो, जो आध्यात्मिक आणि आध्यात्मिक शिक्षणामध्ये वळतो, तर त्यांचा न्याय होणार नाही का? त्यांच्याविषयी तो विलंब लावेल का? मी तुम्हाला सांगतो, त्यांचा न्याय लवकरच करेल. आपल्या प्रत्येकानं परमेश्वर न्यायाचा अनुभव. अरे एक चुकला तर त्याची निंदा लवकरच द्वेष. घरामध्ये एक हत्यार असते, ती म्हणजे स्त्रीचा पती. गणितीकरास आपण 4 मध्ये वाचतात 26. मुलगा नसला तरी चालेल, पण नवरा त्याच्या सर्वस्व असते. आशा आहे, आधार आहे, शिकवण आहे, ज्ञान. जीवनामध्ये कितीतरी मुलं जरी असली तरी कधी कधी त्या मुलांना सुद्धा किंवा मुलीला सुद्धा आईची किंमत नसते. अनेक उदाहरणं मी बघितलेली आहेत की विधवा बाया जर असल्या, त्यांची मुलं सुद्धा आईला विचारत नाही की तुला काहीतरी खाण्याची अपेक्षा आहे की आशा आहे की तुला वाटते का तू जिंदगीभर आम्हाला सगळं देऊ शकली, एक 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 एक, परंतु आता माझी आर्थिक परिस्थिती डाऊन झाली तर अश्रूशिवाय तिला खायला काय नाही. हा आपण जो कधी कधी अन्याय ना अत्याचार करतात. माझं मत कसं आहे, स्त्रीने तर स्त्रीला विचारायचं. काही विधवा अशा परिस्थितीमध्ये येऊन गेलेले आहेत माझ्यासमोर की आम्हाला भूती म्हणतात, कारण तुम्ही नवऱ्याला खाल्ला, चिकन मटन खाल्लं का? नवऱ्याला खाल्ला म्हणजे तू काय बघितलं त्याला खाल्ला? सोमवार सगळ्यांच्या समोर नेऊन दाबून केलं असेल नाही. कितीतरी उदाहरणं अशी ऐकायला, अरे तिला गरज आहे, तिला सपोर्ट आहे. कधी कधी सासू पण सुनामीसारखी करते, बरोबर, किंवा सून पण सासूला कधी कधी ती विधवाचा शाप नाही घ्यायचा, भले काही असू दे. त्यांना जेव्हा तुम्ही चांगल्या दृष्टीने पाहतात ना, तेव्हा तो वरून तुम्हाला पाहतो. मनुष्य माणसाच्या मनाला ओळखू शकत नाही, जो शरीराला ओळखतो तो मनाला ओळखू शकत. आपण 15 ऑगस्टला इकडे सत्कार विधी त्यांना देऊन आनंद काहीतरी खुश ठेवतात की तुमचा मुलगा इकडे आहे, काही मुश्किलात पडलं तरी तुम्ही इकडे या मुलाकडे यायचं बस. परंतु त्यांच्या डोक्यामध्ये असं एक फिट केलेलं जागा आहे की
प्रार्थनेत जायचं. हेच डोक्यात पहिलं मध्ये बसून ठेवले. त्याच्यामुळे त्या विधवा लोकांचा फार मोठा प्रसंग अंगावर पडला असा. प्रभू येशू विधवांची काळजी घेतात. हालेलुया. आणि त्याने सुद्धा तेच सांगितलं. तर आता हा जो देवाला मानत नाही ना, माणसाला डिमांड देत नाही, त्या विधवाला पण डिमांड देत नाही, परंतु त्या विधवाने या माणसाचं मन कठोर केलेलं, नम्र केलं की तुम्हाला अधिकार नेमलेला आहे, तर तुम्ही माझी दाद घ्या, माझी काळजी घ्या. त्याला जाणीव झालं. आईचं एक प्रेम असं असते की ती आई मनातून बोलते. बाप असतो कठोर हृदयाचा असतो, पण त्याचं प्रेम पण नम्रतात बनवलेलं जाते. आई फटकन बोलून जाते. पोरांना वाटते की मला बोलून गेलं, परंतु तिने जे तुम्हाला सांभाळलेलं असते ते बापाने पण तुम्हाला तेवढं सांभाळलेलं असते. बाप कष्टाचं असते ना, आई मेहनतीने आपल्या बाळाचं संरक्षण. हालेलुया. मुलगा किंवा मुलगी कुठे जरी गेली तरी थोडा टायमाने विचार करते, अशा मुलगी आली नाही का. बरोबर. मुलगा आला नाही, जे जोडलेलं आत्म्याचं. हालेलुया. आपण आत्मिक शिक्षणाकडे लक्ष देतो. कधी कधी पोरं होतं, आई वडिलांना पटकन डिसिजन देतो की एक तलवार त्यांच्या हृदयाला बसून जाते. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, काही वर्ष अगोदर आपण प्रार्थना चालू करत होती त्या स्टार्टिंगला सगळ्या मुलींना आयांची क्षमा मागायला लावायचं. बरोबर. ज्या बाया होत्या त्या सासूशी क्षमा मागायला लावायचं. बरोबर. ही पूर्वी मी किती शिस्त लावून दिलेली होती की नाही. आता आहे का की आता ते आम्हाला सुद्धा डिमांड देत. त्या अनुकरणामुळे असल्या तेव्हा मुलं व्यवस्थित लाईनशी चालत होती, टिकत होती आणि संसारामध्ये पण ते व्यवस्थितपणा संसार चालवत होती, पैशाची बचत करत होती. हे सगळं भडकावणे माणसं आतमध्ये शिरल्यापासून कपडं पिळून ते कमीत कमी सुकवायला ठेवतात, पण माणसाला पिळाल्यानंतर तो डायरेक्ट अधोलोकाच्या रस्त्यात पडला जातो. त्याला डायरेक्टली फेकून जातो. आपल्या जीवनामध्ये शोधताना इकडे शोधायचं. कोणत्याही माणसाला मनोगत शोधा. परमेश्वर बघा दुरून आपले मनोगत जाणतो. आपण बाहेर बघतो, तो काय करतो, ती काय करते, संशय चालला, याने काय केलं, की मी केलाय ना, तुला देवाने सांगितले त्याच्यासाठी काय तू प्रार्थना. ते नाही करत असेल, मग काय करायचं. बऱ्याचशा गोष्टी. एक माझा मित्र होता, बिचारा तो पण देवाच्या घरी गेला. त्याचे आई मेले, त्याचे बाबा मेले. तर माझी वडील पण दारू पित होती. तर मी तोंडात एक शब्द असा वापरला, अरे काय हे मेले ते बरे. तो ताबडतोब मला ओरडला. काय सांगितलं असेल त्यांनी, अरे तुला काय कळते रे, तुला आई पण आहे, तुझ्याकडे बाप आहे, पण ज्याच्याकडे आई ना बाप नाही त्याला विचार कोण आहे. तर मी सांगितलं सॉरी, देवाकडे पण मी क्षमा मागतो. हालेलुया. कोणतरी आपल्याला चांगलं मार्गदर्शन किंवा शिकवतो किंवा घडवतो, ते कधी पण त्याला विसरायचं. तो देवाच्या घरी गेलाच, पण त्याचा शब्द माझ्या घरात राहिला, म्हणजे या हृदय. हालेलुया. मग त्यानंतर मी जी सुरुवात केली, माझ्या आई वडिलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. मी करेल ते आता आई वडिलांसाठी काहीतरी करेल. मग करत गेल्यानंतर त्या फोटोकडे जाऊन हार लावून मेणबत्ती करून खाशीवर खड्ड्यात मेणबत्त्या लावणार, फुलं टाकणार आणि लोकांना दाखवण्यासाठी प्रदर्शन करणार. पिक्चरमध्ये हिरो पण रडतात, किती मरतात ना, किती वेळा उठतात. बरोबर. ते तर उठतात, आपले उठत नाही, पण त्यांची जाणीव आठवण करा. रोज जेवायला बसले, आई बाबा भाऊ बहीण तुमचे कोण गेल्या, या इकडे, तुमचा आत्मा मेला नाही, आत्म्यात अद्याप तुम्ही जिवंत आहे.
हालेलुया. शिकताना खूप शिकायला वाटते, पण शिकता येईल. कोणाचीच मन तोडायची नाही. आज ते खड्ड्यात पडले, उद्या आपलाही नंबर येणार. कोणाची मन तोडण्याचा आपल्याला हक्क परमेश्वराने दिलेला नाही. हे शास्त्र जर वाचलं तर खूप गोष्टी अनुभवी आणि शिक्षणाचा मार्ग ही तुम्हाला महत्त्व गरजेचा आहे. हालेलुया. म्हणून माणसामध्ये, कुटुंबामध्ये एक शिक्षण हमेशा असलं पाहिजे. प्रीती, दया, शांती. हालेलुया. कोणत्याही ठिकाणी जा, कधीच कोणाला प्रतिसाद आजच्या काळामध्ये नाही. मुलांच्या बाबतीत जर आज मी बघतो की आई वडिलांना क्षणाचा पण डिमांड नाही. हालेलुया. परंतु आई वडिलांचं जे प्रेम त्यांना सर्वस्व पुरवते. अजून एक पोरं बाहेर देशात जातात, पगार येतो मस्त चांगला, एक चांगली पोरी मनाप्रमाणे पटवतात, ती आपल्याला कमावते मस्तपैकी आणि तिच्या हातात देते. ती आपली चालली इकडे तिकडे फिरायला, आल्यानंतर हातात काही नाही. आज बरेच समाजामध्ये एक सिस्टम वाढलेली ना, आईला 5,000 रुपये सुद्धा महिन्याची पोचू शकत नाही. का? आईने ताबडतोबच सगळं, बरोबर का, लग्न झालं म्हणून सगळं सोडून दिलं का, असं केलं का? हालेलुया. कधीतरी तुम्ही आईकडे जा, तिला जर कोणी पैसे उचलून दिले असतील, लक्षात ठेवा, तरी ती 1 रुपयाचं खाणं खाणार नाही. ती विचार करते, माझ्या पोरीला, माझ्या पोराच्या घरात काय कोणाला काय, गपचूप काय काय दे. मी आमच्या आईवर खूप शिकले. अरे ती काय सांगायचे माहिती आहे का, कोणीतरी एवढंच खायला दिलं असेल तिनं न पोरांना, तर एवढीशी वस्तू आम्हाला 7 जणाला त्याचे तुकडे 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 करून देईल, तर स्वतः नाही का. आपण सांगितलं ना, तुला खायला दिले, तू खात नाही, तर ती काय सांगेल माहिती, अरे एक तीळ 7 जणांनी खाल्लेला, तीळ केवढा मोठा असतो. नाही, तीळ घेतला का, तीळ नाही. ते सांगतात एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्लेला, प्रेम किती असेल त्यांच्या. हालेलुया. अनुभव मी घेतलेला, किती गरिबीची परिस्थिती मी माझ्या आईकडून मी खूप शिकलाय, भरपूर शिकलो माझ्या आईच्या. मी जेवायचा नाही तर मला फक्त भाजीतला आंबटीतलं काही खायचं नाही, मासली जरी खायचं असेल तर एवढंच जरी खायचा एक तुकडा जरी मिळालेला असेल ना, तो त्या तुकड्यात ती काय करणार, या भाजीत कमी टाकणार, पण ते तेल एवढंच थोडंसं तेल यायचं, त्या तेलामध्ये जेवण बनवायचं, तर थोडासा ते तेल त्यात टाकायचं आणि त्याच्याने ते मला मसाला पण तेवढा परिस्थिती एवढी खराब होती की विचार नाही. तर त्या आईला विचारलं, तू कशाला ये बाबा ओरडे असं तसं. हालेलुया. मग तो एक पीस मी फक्त रसा घेणार, कांदे खाणार, पण जेवताना एवढा, म्हणजे मी असा होता ना, तो जाडा झाला. हालेलुया. 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 बघा, एक परमेश्वराचं राज्य असतं. आपले आई वडील जर चांगले असले ना, तर पोरं पण त्याच मापाप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात. महिमा आमची सांगते नेहमी, खाण तशी माती, ती आमच्या आईने तिला एक शब्द बोललेला. हालेलुया. म्हणजे जशी खाण असते त्याच खाणीतली माती नाही, दगड असतात, दगड. अरे दगडाची भेट होते, तर माणसाची का भेट होत नाही? कारण एका खाणीतनं दगड आणला तर एका घराला टाकला, परत त्याला कमी पडला तर त्याच खाणीतून परत दगड आणला, त्या खाणीत टाकला, तरी भेट नाही. हा, असं आहे. मग आपल्या सगळ्यांची तिकडे भेट होणार आहे ना, आपले न्याय होणार आहे
तेसेलेकरास पत्रामध्ये ना 4:15 प्रभू येशू येईल तेव्हा आपल्याला उठवणार. म्हणून क्षण आज आहे, किती चुका असल्या तरी चालेल. यशाया 1:15 तुमच्या हात रक्ताने भरले तरी 18 वचना परत सांगते, ते आगीसारखे लाल असले तरी मी बर्फासारखे शुद्ध. घरामध्ये असलेल्या प्रत्येक माणसाने एकमेकांना समजून घ्या. एक बारी त्यांची आली ना तर दुसऱ्या टायमाला दुसरी बारी आपली येणार. मी अनेक अशी उदाहरणं बघितली. अशी प्रश्न आलेले आहेत. सुनबाई आपल्या सासूला खूप सतावते. न्याय फार कठीण आहे. हिच्या आईला भावाची बायको तिला तिथे सतावते. खाण तशी जसंच पेरलं तसंच. तिच्या लक्षात नाहीये की मी माझ्या सासूला बरोबर जे करतो तर माझ्या आईला मी जे करतो तिकडे जाते. ते रिटर्न पुढे फिरते. राट असतो बघा, पाणी गोड 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 पिळतो तो. यात पाणी सोडला का परत जातो ना परत विहिरीतला घेऊन येतो. चक्र ते राहते. जशास तशी ठोशास ठोशी. कधी पण हा विचार कधी करू नका. कारण मी अनेक ठिकाणी फिरून होतो. पहिलं व्हिजिटिंग भरपूर केलं. तर तिथे मला असे जीवन आढळलं, स्वतःच्या पोरांना त्यांनी कधी विचारलं नाही. पण मी 9 दिवसावर आला, 14 दिवसावर आला. परत तू एवढ्या दिवसावर आला, तू कुठे होता? त्या आज्या बिचाऱ्या असं मला जवळ वेगळे, मला तर आवडायचं नाही परंतु तरी माझा पुत्ता असं म्हणतात. पुत्ता म्हणतात ते पोरा. कशाला विचार करते? मी आहे ना, कशाला का करते? मला सगळ्यांकडे फिरायला लागते. एक दिवस एका घरी गेलो, बऱ्याच दिवसानंतर ती बोलत होती 14 दिवसावर पोरा. आणि अचानक मी अशा बऱ्याच दिवसात तिकडे पोचलं तर ते आजोबा होते, दोघेच होते का. तर दिसेला आजी कुठे आहे? ती देवाकडे गेली. मला स्वयंपाक आरडिया, कारण बिचारीने माझी वाट बघून आपला प्रवास केला. आरडिया म्हणजे आजोबा ती देवाच्या घरी गेले. व्यवस्थित मस्त होती. असतं म्हणजे अट्टीपट्टी व्यवस्थित होती. आरडिया अनेक व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा एकदा इकडे एक बाई, मग दोघी विधवा बहिणी होत्या. माहिती नाही बहिणी होत्या काय, पण तिची जी सूनबाईविषयी ती बोलत होती की माझी सूनबाई म्हणजे आमच्या भावाची बायको काय, ती कशी बोलवते मला नक्की आठवत नाही. आता ते बरेच वर्ष झाली. ती ना खूप बोलते, सतावते. आणि ह्या स्वतः या बायांनाच म्हणजे एवढी तब्येत अशी होती त्यांची की त्यांना स्वतःला काही काम करता नाही तरी कशा करून प्रार्थनेमध्ये यायच्या. तर ती सूनबाईला काय ना काय बोलायची. तर मी सांगितलं हा मी एक दिवस तुमच्या घरी येतो. तर ती सांगते भरी दुपारी मासली बिसली विकून मिळतो. तर ठीक आहे. आला, प्रार्थना संपलेली, गेलो त्यांच्या घरी. त्या दोघी आज्या बसल्या. मी सांगितलं टेन्शन घेऊ नका, मी तिला सगळं सांगितलं. तिला आल्यानंतर तिला एकच प्रश्न सांगितला की तुम्ही आता आले ना, आता तुम्ही जेवण बनवायचं आणि ह्यांना पण द्यायचं. किती तुमची मेहनत आहे. तुम्हाला देव मोठा आशीर्वाद देईल. ह्या आचार्याच्या तुम्ही सेवा करते
पण तुला देव सोडणार नाही, तुला खूप मोठा आशीर्वाद देईल. एवढे शब्द तिच्या हातात दिले. म्हणत बसाना बसाना, नाही बसा. त्या दिवसापासून त्या आजीची सेवा एवढी तिने जोरात करायला सुरुवात केली की त्या दोघी जणी आल्या इकडे. आता ना आमच्याशी बरोबर वागते. झालं समजून. एक बाजू घेऊन चालू नका, दुसऱ्या बाजूला आहे. दिवस गेला तर रात्र आहे. आणि त्यांच्यामध्ये एवढा समेट झाला. त्यानंतर मध्ये मध्ये फेरी मारली, भेटायचे, कसं भेटून आलं वगैरे. आता बघायचं अरे कोणी माणूस एखादा थकला. तुम्हाला माहिती आहे की वय झाल्यानंतर सांगून ठेवतो, त्यांची बुद्धी जास्त प्रमाणात फास्ट काम करत नाही. कारण ते कसं आहे, छोट्या मुलासारखं. त्यांच्या बुद्धीला छोट्या मुलासारखा प्रश्न सुटतो. ते कसं आहे, त्यांच्या हातात कामं होती, काम धंदा हे ते बंद झालं. ते बंद झाल्यानंतर विचारशक्ती झाली. पोराचं काय होणार, पुढीचं काय होणार, याचं काय. आता तो सगळं चित्र कुठे आलं, या डोक्यावर आलं. तर त्याच्यामुळे त्यांची मानसिक संतुलन थोडंसं चेंजिंग होतं. ते लहान मुलांसाठी. एक बसायला एक माणूस आहे, आता नाही बऱ्याच वर्षाच्या गोष्टी आहे सांगतो. त्याची बाबाची बहीण म्हातारी, साप म्हातारी, सगळ्यांना शिव्या मारली. पण हा जो होता ना, तो तिकडे कामावरून आल्यानंतर तिच्याकडे जायचा. कारण तिचं मन त्या पोरामध्ये होतं. तो जायचा, तिचं सगळं करायचं, जेवण खावणं बिवण तिला द्यायचं, सगळं काम तो करायचं. त्याच्या बायकोचं नाही ऐकायचं, दुसऱ्या घरातल्या व्यक्तीचं. फक्त त्यालाच ती एंट्री द्यायची. तिला एका रूममध्ये ठेवलेलं होतं, करत नव्हतं. एक रूम बनवलेलं, त्याच्यामध्ये ठेवलं. आणि तो खूप सेवा करायचा त्याचा. बघा, अनेक गोष्टी आपल्याला त्याची जाणीव पाहिजे, आपण करत नाही. सेवामध्ये बघा खूप शांती आहे. मी माझ्या आईचं, वडिलांचं अनेक गोष्टी केल्या. वडिलांसाठी मी जास्तच प्रयत्न भरपूर केलं. तेव्हा तुम्हाला माहिती आहे, आकार एक लॉकेट माझ्या असं चिकटलेलं, बघितलेलं आहे तुम्ही. किती चमत्काराच्या गोष्टी घडलेल्या होत्या. काय माहिती आहे का, जो मनुष्य आई वडिलांची सेवा करतो तो जिंदगीमध्ये कधी निराश नसतो. लक्षात ठेवा ना, कधी त्याला कमी पडते. आज सिस्टम निघाले. 1 महिना माझी आई त्या मोठ्या भावाकडे, ती मोठ्या भावाची जी म्हणजे काय सांगतात, मोठ्या पुराची जी बायको जी आहे, ती भाग्य जर असली तर बरं. मी ते चान खपच्या पण नाही, बिस्किट सुद्धा भेटणं मुश्किल होतं. माझ्याकडे भरपूर उदाहरणं आहेत, तुम्हाला पाहिजे तुम्ही सांगू शकतो. आम्ही पण म्हातारे होणार आहेत. भाग्य मिळालं ते बरं तेवढ्यापर्यंत, ते तर सुखाने राहतील. एका ठिकाणी एक बाई म्हातारी आली आणि त्या दुकानवाल्याने मला विचारलं, हिला कोण बघत नाही. मी तिला रेशन भरून दिलं, पोराने रेशन पाठवलं. अशा घटना मी तर अनेक गोष्टी माझ्यामध्ये काय आहे. मी माणसात देव बघतो, बाहेर त्याची परिस्थितीला बघतो. काही शिक्षण तुम्हाला अद्याप सापडलं नाही म्हणून तुम्ही अद्याप शिक्षण शोधलं नाही. शिक्षण ज्ञानामध्येच असते, मार्गदर्शकामध्ये असते. गरजवंताच्या गरजेसाठीच शिक्षण असते. आपल्यातही कितीतरी लोकांना धान्य बिन्याचं मी प्रयत्न करतो आणि देत जातो. मला जर पुढे सांगितलं हे असं आहे तसं आहे, ठीक आहे घ्या.
प्रयत्न आपल्याकडे काही संपत्ती नाही आहे. जो पेरतो ना त्याच्याकडे उगवायला थोडं मुश्किल होतं, पण जे खोटा जरी केलं ना तर त्याच्याकडे दुनियाचा पैसा नाही. कारण काय माहिती आहे का, मेहनतीने जे मिळवून खातो बघ त्याच्यात खूप फायदे होते. हर मुलांना एक आशा असते, त्यांना एक आशा जर मिळाली की पोरं कधी निराशात पडणार नाही, कधीच पडणार नाही. कोणाचं तरी सहाय्य पाहिजे डोक्यात, नाही तर समोर. कारण मी माझ्या मित्राच्या गोष्टी बघितल्या, त्याच्यासाठी मी खूप लहानपणापासून मेहनत केलीच. म्हणजे बाहेर असताना मग पैसे द्यायचं, त्याच्या सगळ्या प्रश्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मी मदत केलेली, पण शेवटी काही लोकांनी विश्वासघाती पण केलेली आहे. त्याच्यामध्ये सत्याला नेहमी खूप कठीणमधून जावं. मनुष्य विचार करत असतो आणि विचार माणसाला कमजोर करतो. धन कामाला येत नाही, पैसा कामाला येत नाही, वस्तू कामाला येत नाही. येणारचे त्यांना एक सहन करण्याची शक्ती आणि आपलं सहाय्य, एक सपोर्ट, तो भविष्यात खूप कामाला येतो आणि त्याच्याद्वारे परमेश्वर मोठा आशीर्वाद देत असतो. हालेलुया. आपण सुखी आहे, पण आपल्याला कळत नाही पुढे आपण पण दुःखी होणार. मग या दुःखातून जर मुक्त व्हायचं असेल तर परमेश्वराचे हे नियम आणि विधी पाळणं गरजेचं आहे. वचनं तर भरपूर आहे, पण शिक्षण ज्ञान नाही नसेल आजच्या समाजामध्ये जे घडलेलं आहे ते बघा, तुम्हाला किती फायदे आहेत आणि किती नुकसान आहे. कारण वेळ आपल्याला कधीच सांगून येत नाही. हालेलुया. कारण मी माझ्या आई वडिलांना नेहमी जेवायला बसलं तर त्यांना बोलवतो, तुम्ही जेवायला. कारण तुमचा आत्मा जीवित आहे. तुम्ही मातीत आहे, पण तुमचा आत्मा जीवित आहे. कारण आत्मे मरत नाही. एलियाचा आत्मा अलिशामध्ये घुसला की नाही घुसला? आणि एलिया अलिशा एलियाच्या आत्म्याने काम करत. बरोबर. 12 प्रेषित होते, त्याने काय सांगितलं, पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. बरोबर. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. लूक 3:22-23. पवित्र आत्मा उतरला. अस्थिला अस्थि जोडल्या. बरोबर. मेलेल्या माणसाच्या आतमध्ये आत्मे शिरवले. हालेलुया. आत्मे माणसामध्ये फार, योहानमध्ये 4:24 उच्चार, योहान 4:24 त्यांनी सांगितलेलं आहे प्रभूने, उपसकाळी प्रार्थना आत्म्याने व येशू बोलला, मी जातो, पवित्र आत्मा तुमच्यासाठी पाठवला जातो. बरोबर. योहान 20:22 वचनमध्ये दिलेलं आहे, पवित्र आत्म्याचा स्वीकार करो. ज्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो तो परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव आपल्याला लागतो. म्हणून फार व्यक्तीला सपोर्ट करा, निराश नका, दुखावू नका. प्रत्येक माणसाचे आचार विचार खूप जोडणं गरजेचं आहे. कधी कधी आपण काय करतो, त्यांची मुलं असेल त्यांना पण बोलतो, अरे ऑलरेडी त्यांच्या जीवनामध्ये एक साया पण नाही कोणाचा ना. आपण जर त्यांना तिरस्काराने जर शोधलं, मी लहानपणापासून एक गोष्टी शिकलेला होता. मला काय दिसायचं माहिती, तो गरीब आहे ना, तर माझ्या मनात एकच विचार तो असायचा, त्या जागेवर मी असतात तो. आम्ही लहान असता, मी जन्मानंतर खूप श्रीमंत होतो, घरामध्ये खूप चिल्लर असायची. कोण आला ना, बचका मारून देणार, हाताला अशी मुठी घेत तेवढी त्यांना देणार मागायला जा. अरे देवाने देताना आपल्याला आकाश
देताना देऊ नका. संतोषाने दिलेलं देवाला. म्हणून आज परमेश्वराच्या कृपेत हे माझं नाही, हे देवाचं आहे आणि देवाच्या दृष्टीने हे काम मी मात्र करण्याचा प्रयत्न. आपल्याला हे शिकायचं. त्या जागेवर आपण असते तर कधी पण हाच प्रश्न तुमच्या आणि माझ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर असला तर या न्यायाधीशासारखं आपलं मन बदलेल. न्याय बरोबर दिला जाईल. कधी कधी सगळ्याच गोष्टी सगळ्यांना समजत नाही. आज जर मी तुमचं किती भलं करायला गेलं तर तुमचे विचार पण बदलणार. असं पण सिस्टम. सगळेच माणसामध्ये विचार चांगले येणारे व्यक्तीचं जीवन नाही. शिक्षणाचा अनुभव घेतो. प्रत्येक मनुष्य जेव्हा एखादा शिक्षणामध्ये लक्ष पुरवतो ना, तो शिक्षण तुमच्या जीवनामध्ये तयार करतो, त्याला त्या शिक्षणाचा अर्थ समजलेला असते, तेव्हा तो देवाच्या बरोबर राहिलेला असतो. पुढचं वचन घेऊ. तरी मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल का? काय सांगते? प्रभू येशू पुन्हा येणार आहे तेव्हा पृथ्वीवर विश्वास आढळेल. विश्वास सगळ्यात महत्व शक्ती आहे. वचन आपण नीतिमान आहोत असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानत होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा. वचन एक मनुष्य व एक जमातदार असे दोघे जण प्रार्थना करण्यास वर मंदिरात गेले. हालेलुया. काय सांगते? प्रार्थना करण्यासाठी ते. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये एक घटना असते. आता प्रार्थना करायला लागले तर प्रार्थना करताना कोणती प्रार्थना केली पाहिजे? प्रार्थना आपल्याला कशी केली पाहिजे की प्रार्थना करताना दुसऱ्यासाठी आपलं जीवनाची घडण तयारी करता आली पाहिजे. जर दुसऱ्यासाठी आपण केलं तर आपल्याला परमेश्वर मोठा फायदा देतो. अनेक लोक आहेत, आपण माणसाला प्रीती जराशी द्या तुम्ही बघा, त्याने एक आशा येते, अरे कोणतरी आपला आहे. माणसाच्या मनामध्ये एक विश्वास जोडला जातो आणि विश्वास त्याला शक्ती पुरवतो. अनेक लोकांना मी नेहमी सांगतो, कधी तुम्हाला मुश्किल काय असलं इकडे या, मग आम्ही बघू काय करायचं. कारण आपलं जीवन परमेश्वराने आपल्यासाठी सार्वकालिकसाठी ठेवलेलं आहे, त्याचा वापर कर. ते तुम्हाला परमेश्वराच्या मार्गामध्ये एक चांगल्या दृष्टीचा एक वापर कर. ते तुम्हाला सहाय्य करेल, ते तुम्हाला मदत करेल, ते तुम्हाला आशा देईल. आता आपण अनेक लोकांना बघा, मी किती लोकांना मदत जे केली करतो आणि लोकांचं भलं बघतो. ज्यांच्यामध्ये ते मिळाला त्यांना, आज माझ्याकडे आर्थिक परिस्थिती डाऊन झाली म्हणून मला स्वतः कामं करायला लागली, मेहनत करायला लागली, कष्ट करायला लागली, व्यापाराचा धंदा करायला लागला. का करायला लागला? कारण मला पुढे करायचं आहे. कारण माझ्या डोक्यावर भरपूर मोठ्या प्रमाणाचा भार आहे आणि किती लोक आशेवर आहेत की ब्रदर मला हे पाहिजे, ब्रदर ते पाहिजे. मी काहीकांचे फोन उचलत नाही, कारण माझ्याकडे ती पहिली दिलं मी, तर आता दान कमी झाली, त्यामुळे आता माझ्याकडे ते मी बुरुज बांधायला लावला करा, त्याचा अंदाजच नाही काढला. तर तो अंदाज पहिला काढला असता तर मी बरोबर बुरुज बांधला असता. तसं एक सिस्टम आहे. म्हणून मी उद्योगात थोडा डिसिजनमध्ये उतरलो. मग आता त्याच्यातून देव मला सहाय्य करतो. मग हेच ते देवाचं आहे. देवाच्या लोकांसाठी ते कामाला आहे. म्हणून हे शिक्षण आहे. आपण आपला विचार करायचा नाही. जेव्हा एक मनुष्य जेव्हा दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा त्याची प्रगती होते, न स्वतःचा विचार करतो त्याची बरबादी होते. लक्षात ठेवा. कधी
देवाने निवडल्यानंतर आपलं स्वतःचं बघायचं नाही, तुम्ही दुसऱ्याचं बघा. कारण देवाने तुम्हाला निवडलेलं आहे अशासाठी की तुम्ही दुसऱ्यासाठी काहीतरी करा. तेव्हा आज आपण 15 ऑगस्टची तयारी करणार किंवा याची तयारी करणार नाही. कारण पुढच्या काळामध्ये एक पुरुष सापडणं फार कठीण आहे. 7 विधवाच्या मागे एक पुरुष नुसतं नाव लिहिण्यासाठी, म्हणजे तू माझं नाव ठेव तुझ्याजवळ, अशा शेवटच्या काळामध्ये घटना येणार. कारण ही स्त्री म्हणजे एक पासळी आहे, ती मजबूत असते. पुरुष कमजोर आहे, मातीचा बनवलेला आहे, त्यामुळे तो डगमळतो. पण हक्क त्यालाच मिळाला, फक्त येशू स्वर्गापासून आला, आत्म्यापासून. परमेश्वर आपल्यासाठी योजना, दुसऱ्यांचं भलं करायला सुरुवात करा, रोज तुमचं चांगलं होतं. आणि दुसऱ्याचं वाईट करायला सुरुवात करा, रोज तुमचं शिका, दुसऱ्यांना शिकवा. माझं कधी कधी एक सिस्टम असते, लोकांना कोण मेल्यावर ते नंतर जे बोलणं ते करतात ते मला पटत नाही. जेव्हा होता तेव्हा तुम्ही बघितलं नाही, जेव्हा तो गेला तर तुम्ही बघायला लागले. हालेलुया. त्याचा अर्थ काय आहे तेव्हा शोधा. म्हणजे तुम्हाला काय शिकायचं आहे हे लक्षात ठेवा. सगळ्यांची एक दिवस बारी येणार, म्हणून आपण सगळ्यांनी एक मत, एक दिल, एक मन, प्रेम, दया, शांती सगळ्याशी हस्त मिळतं खेळतं. मला कधी कधी अशी अनुभव घ्यायला वाटतात की असं म्हणजे वाटते की सांगायला की एवढ्या बाया आहेत, तुम्ही आपल्या बायांना काय गरज आहे, तिला मदत करायचा प्रयत्न करा, सहाय्य करा, पोरांना प्रेम द्यायला सुरुवात करा. बघा किती शांती तुम्हाला. त्या पोराचा आत्मा आहे ना, तो तुम्हाला त्या प्रेमाने जिंकतो. त्यांना खाण्याची गरज नाही, प्रीतीची गरज असते. लक्षात ठेवा. मुलांच्या बाबतीत बघा, आता इतकी मुलं इकडे येतात, माझ्याकडे खाण्याची अपेक्षा नाही करते. काय करते? येतील. हालेलुया. ईश्वरात या, आज होती. माणसाला आतून प्रेम पाहिजे, बाहेरून नाही. त्याच्या शांती नाही. आत्मिक शिक्षणामध्ये खूप महत्त्व आहे. समज आणि गैरसमज आजच्या काळात जास्त आहे. कधी पण लक्षात आहे, तुमची समज जी आहे ना ती पूर्ण नाही. कारण डोक्यामध्ये जर पहिल्यापासून जर चुकीचं भरलेलं असेल तर तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी कधीच येणार नाही. स्वभाव नाही. रोज विचार, सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपताना, रोजचं मला यांचं चांगलं करायचं आहे, मला त्याचं चांगलं करायचं आहे. मला रोज प्रॅक्टिकल करा. रोज लोकांनी याचे त्याचे विषय काढायचे. 17:4 नेहमी लोकांना सत्वा, मनाचा विचार करा. कोणी काय बोललं क्षमा करा, कारण ते माझ्यासाठी एक बक्षीसपत्र आलेलं होतं या माणसापासून. मी नेहमी लोकांना तुला मारायचं, मारा, काय करायचं तर हे बघ, माझं जीवन आहे तुझ्या हातातून येणार आहे का, आणि दुसऱ्याच्या हातातून येणार आहे, किंवा माझ्या रस्त्याचं होणार, किंवा माझ्या परमेश्वराच्या हातातून होणार. त्याची वेळ आली तर कोणी चेंज करू शकत नाही. समजलं ना? म्हणून कोणत्या गोष्टीमध्ये सक्त व्हा. तुमची चांगल्यामध्ये जर योजना आहे, चांगलं करतात, चांगलं करणार आहे, बस झालं. पेत्राच्या पत्रात 3:13 दिलं, तू चांगल्याची आस्था बाळगतं, तुझं वाईट कोण. भीती येईल, संकट येईल, टेन्शन येईल, मानसिक तणाव येईल, अस्वस्थपणा, घाबराट येईल, अनेक प्रश्न येणार माणसामध्ये. तुम्ही चांगलं करायला लागले तर विरोध माणसा पाठीमागे जास्त असतात. विचार आपला करायचा, विचार त्यांचा नाही. माझी दुःख मला कशी बाहेर काढायचा आहे तो विचार मला करायचा. मला चांगलं करायचं आहे तर मी कसं चांगलं करीन त्याचा मी विचार. जेवढं मनामध्ये चांगले विचारात जो विचार करून पुढे जातो तो भविष्यात पुढे मजबूती बनतो. पण जर भविष्यात तो पुढे चालण्याचा विचार करत नाही तो मागे पडतो. पुढचं एक वचन घे.
वचनात परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अन्याय, व्यभिचारी आहे, त्यांच्यासारखा किंवा या जगातल्यासारखा मी आहे, म्हणून मी तुझे आभार मानतो. हालेलुया. आम्ही स्वतःला कधीतरी स्वतःला पवित्र समज, याच्यासारखा मी दुसऱ्यासारखा नाही, मी माझ्या जागेवर सेफ आहे. तर पुढे थोडं ते पण पूर्ण वाक्य पुरवतो. वचन 12, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. चपात्या खातो, जेवत नाही, डाळ भात खातो, मटण खात नाही, भाजी खात नाही भाजी खातो, चिकन नाही खात, मावरा नाही खात. 2दा आठवड्यातून उपवास आहे. किती? डाळ भात. मी त्याच्यातला होता. कारण उपवासाला डोंगी उपवास असतात. आता करतो ते मला काही ठिकाणा नसतं. पण पहिला मी जेव्हा उपवास करायला लागायचा तेव्हा जगात होता, प्रार्थना नाही काय नाही, पण लोक करतात ते करायचं. मग आईला काय सांगायचं माहिती आहे का? मुगाची भाजी बिजी बनव, चपात्या बनव. कशाला? कारण चपात्या लवकर जिरत नाही, पोट भरलेलं राहते. भात लगेच जिरायचं. तर मग काय सांगायचं? चपात्या. मग चपात्या पोट भरून खायचं. सकाळचा नाश्ता एकदा जोरदार करून घेतला, पण नाही जेवलं तरी काय म्हणणार. कारण का? उपवास ना नाही. उपवास कसला होता? मटण ना मासली खायचं. पोटाचा उपवास नव्हता, उपवास त्याचा होता, मटण मासली खायचं नाही. असं जी मला मिळते त्या सणाचा नशावर पेतो. वचन 13, जगातला दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न खचता आपला ऊर बळवून म्हणाला, हे देवा, मांस पाव्यावर दया कर. वचन 14, मी तुम्हाला सांगतो, त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल, आणि जो कोणी स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल. लक्षात ठेवा. आपण स्वतःला सांगायचं मी पाहतो. मी नेहमी लोकांना सांगतो मी पाहतो. साफ संपला. अरे चोरी 1 रुपया कर का 1 लाख रुपये, चोर. खोटं थोडंसं बोल तरी खोटाच ना. आपल्याला यात शिकायला मिळते, स्वतःला नम्र बनणं तर काय मिळते. अरे तुमच्या डोक्यामध्ये भरलेलं आहे, याशी मांडायचं, याच्या विरोधात जायचं, तर तो करणारच. मग ते खरं आहे का खोटं आहे तर तो त्याचा विषय बघेल. तुमच्यावर अन्याय आणि अत्याचार जर करायचं असेल तर करायला लागणारच. मग काय करणार? नम्र मनुष्य तोंड उघडत नाही. लक्षात ठेवा. आणि खोटं बोलणारा, चोरी करणारा, लबाडी करणारा त्याची तोंड उघडते ते मारामाऱ्यापर्यंत. कारण तो चुकायला तयार नाही. शिस्त नम्रता भारत. नम्रता पुढे चला. जो स्वतःला उंच केलं जातं तो नमवला जाते. जो नमवला जातो तो देवाच्या घरापर्यंत पोचलेला आनंदाने चालतो. तर आता आपण शिकायचं की आपल्या कुटुंबाला, विधवा लोकांना, आपल्या आईवडिलांना आपण कशा प्रकारे जीवनात वागवत आहे. आपलं कुटुंब फुलासारखं सजवायचं आहे, कमवायचं नाही. तर आपल्या घरात शांती, आनंद हे कसा निर्माण व्हावा त्यासाठी आपण प्रार्थना. हे परमेश्वर पिता, शुद्ध दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, सर्व लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, सर्व कुटुंब प्रभू तुझ्या हातात देते. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. हालेलुया.